नमस्कार मंडळी. तर रविवारची सकाळ आम्ही अगदी निवांत सुरू केली आहे. आम्ही निघालो होतो एका छोट्याशा फॅमिली आउटिंगसाठी. प्रवासात तर एक गोष्ट झालीच पाहिजे, तो म्हणजे ब्रेकफास्ट. मग आम्ही तिघांनी मिळून मध्येच ब्रेकफास्ट केला. मला वाटतं फॅमिली आउटिंगमध्ये डेस्टिनेशनपेक्षा आपल्याकडे जातानाचे छोटे छोटे मोमेंट्स जास्त मजेदार असतात. गाडीचा प्रवास, रस्त्यातले व्ह्यू, एकत्र केलेला ब्रेकफास्ट आणि मध्ये मायराच्या गप्पा. असं करत करत आम्ही पोहोचलो गगनगिरी महाराज मठ खोपोलीला. इथे पोहोचल्यावर आम्हाला कळालं की पुढचा प्रवास चप्पलशिवाय चालायचा आहे. सुरुवातीला थोडं वेगळं वाटलं, पण पुढे चालताना अजिबात त्रास झाला नाही, कारण तो रस्ता खूप सुंदर आणि स्वच्छ होता. आजूबाजूला डोंगर, हिरवळ, थंडगार वातावरण आणि मध्येच पाण्याचे छोटे छोटे वॉटरफॉल दिसत होते. मायरा तर आजूबाजूला खूप उत्सुकतेने पाहत होती. मला एक गोष्ट खूप छान वाटली. आपण शहरात राहतो, रोज कॉन्क्रीटच्या बिल्डिंग, ट्रॅफिक, हॉर्न, धावपळ बघतो, पण इथे काही अंतर चालवल्यानंतर निसर्ग दिसत होता. आणि कधीकधी अशाच छोट्या बदलाची आपल्याला गरज असते. मोबाईलमध्ये कितीही सुंदर व्हिडिओ काढला तरी काही गोष्टी प्रत्यक्षात अनुभवण्यात जी मजा आहे ना, ती वेगळीच. रोजच्या आयुष्यात आपण सतत काही ना काही कामात बिझी असतो. घर, मुलं, कामं आणि जबाबदाऱ्या, आणि या सगळ्यांमध्ये आपण स्वतःसाठी शांतपणे 2 क्षण बसणं किती महत्त्वाचं आहे हे अशा ठिकाणी आल्यावर जास्त जाणवतं. खरं तर माझ्यासाठी आजची ही ट्रिप फक्त फिरायला जाणं नव्हतं, तर हा आमच्या तिघांसाठी एक छोटासा फॅमिली टाईम होता. माझ्या मुलीसोबत अशा ठिकाणी फिरताना मला नेहमी एकच गोष्ट वाटते. मुलं पटकन मोठी होतात. आज ती आपल्यासोबत हात धरून चालते, आजूबाजूला पाहते, प्रश्न विचारते. उद्या कदाचित ती मोठी होईल आणि तिच्या स्वतःच्या जगात बिझी होईल. म्हणून आजचे हे छोटे छोटे क्षण आम्ही मनापासून जगतो आणि आठवणी म्हणून जपून ठेवतो. आणि म्हणूनच हा व्लॉग बनवण्यामागचे कारण तेच आहे. आमचा हा दिवस पुन्हा पुन्हा बघता यावा. काही वर्षांनी हा व्हिडिओ पाहताना आपल्याला आठवावं, तो एक रविवार होता. आपण तिघे गाडीत चाललो होतो आणि ब्रेकफास्ट केला होता, वॉटरफॉल्स पाहिले होते आणि सुंदर वेळ एकत्र घालवला होता. म्हणून मंडळी, तुम्हीही तुमच्या फॅमिलीसोबत अधूनमधून अशी छोटीशी ट्रिप नक्की करा. दूर कुठे जाण्याची गरज नाही. ठिकाण छोटं असलं तरीही चालेल, आठवण मोठी असू शकते. तर हा होता आमचा गगनगिरी महाराज मठ खोपोलीचा छोटासा पण खूप सुंदर रविवारचा प्रवास. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत अशी छोटी ट्रिप शेवटची कधी केली होती? पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी, एका नवीन प्रवासासोबत आणि नवीन आठवणीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि आपल्या माणसांसोबत छोटे छोटे क्षण जपून ठेवा.